काढल्या जातात सत्ताधाऱ्यांकडनं। मी जसं म्हणाली, ध्रुवीकरण आणि तुष्टीकरण एवढंच, ह्याच्यावरच सरकार भर देते. परवा आमचे आमदार गुजरातचे एका देवळात गेले आणि त्याच्यानंतर ते मंदिर त्यात साफसफाई करण्यात आली. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यांचे विचार किती तुच्छ आहेत. महिलांबाबतीत, अल्पसंख्याकांबद्दल, दीन दलितांबद्दल, गोरगरिबांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, आणि एवढे सगळे ज्वलंत प्रश्न असताना तुम्ही ह्याच्यावर फोकस करता. आणि आज आपल्या भारतीय लोकांची एवढा मोठा इन्सल्ट त्या ट्रम्पच्या द्वारे होतोय. टॅरिफ्स असतील, आपल्याला हातकड्या आणून म्हणजे हातकड्या अडकवून आपल्याला आपलं लँडिंग आपल्या देशात होतं. काय चाललंय? नाशिकला आलात, व्याख्यानमालेला आपण भाषण केलं, काय सांगाल? आज महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी जी व्याख्यानमाला असते त्यासाठी आज मला काल सुधीर मुनगंटीवारजींना आणि उद्या अरविंद सावंतजींना आमंत्रण देण्यात आलं. तर त्यासाठी आम्ही आलो आहे. आणि भगवान महावीरांचे जे विचार आहेत ते सगळ्यांना लागू होतात. लोकशाहीबद्दल त्यांचे विचार असतील, सहिष्णुतेबद्दल त्यांचे विचार असतील, वसुधैव कुटुंबकमबद्दल विचार असतील, प्रत्येक जीवाचा आदर करणं त्याचे विचार असतील, हे खरं तर आज लागू होतात. कारण का आज लोकशाहीला खतरा निर्माण झाला आहे आणि हीच ती वेळ आहे, हाच तो काळ आहे जिकडे खरंच भगवान महावीर आणि सगळ्या महापुरुषांचे हजारो वर्षापूर्वीचे जे विचार आहेत ते आता लागू होतात. या देशाला, या समाजाला अखंड ठेवण्यासाठी चर्चेला जातोय की पहिली शाळा नेमकी कोणी उघडली. उदयनराजेंनी आता नवीनच एक विधान केलं आहे की थोरले प्रताप सिंग महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी चळवळ. मला ह्या कॉन्ट्रोवर्सी पडायचं नाही. सगळ्यांना माहिती आहे की सावित्रीबाई असतील, ज्योतिबा फुले असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील आणि अनेक असे आहे जे महाराष्ट्रालाच नाही पण आपल्या देशाला एवढं काही देऊन गेले. आज आम्हीच नाही पण पिढ्या जे राज्यकर्ते आहेत या महाराष्ट्राचे गाजलेले, ते सगळे ह्यांची शिकवण घेऊनच आज आम्ही राजकारणात छोटी छोटी पावलं घेतो आहे आणि देशाला एक ठेवायचा प्रयत्न करतो आहे. पण काही लोक ह्यांना रिस्ट्रिक्ट करतायत, काही ठराविक समूहासाठीच ह्यांचा वापर करून ह्यांच्या विचारांचं खच्चीकरण करत आहेत. अनेक आपण गंभीर प्रश्न उपस्थित केले, चिंता देखील व्यक्त केली. आज महाराष्ट्रात एवढे शेतकरी आत्महत्या करतायत, काल परवापर्यंत आत्महत्या होत आहेत. किसान आंदोलनमध्ये 800पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बरोबर लोकसभा संपल्याच्या 2 दिवसांनंतर चालाक सरकारनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले, LPGचे भाव वाढवले. मणिपूरला अजूनही पंतप्रधान त्या ठिकाणी जात नाही आहेत. फक्त तुष्टीकरण आणि ध्रुवीकरण ह्याच्यावरच लक्ष केंद्रित करत आहेत. कुठे 300 कुठे 400 वर्षाच्या गोष्टी उकरून काढत आहेत. पण जे खरे मुद्दे आहेत, बेरोजगारीचा मुद्दा आहे. आज महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे, महाराष्ट्राकडे पैसे नाही आहेत. शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टीचे पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत. PM किसानचे विमाचे प्रश्न पैसे मिळाले नाही आहेत. लाडक्या बहिणीचे पहिले जे वचन दिलेलं ते आता सगळं बंद केलं आहे. तुमचे फायनान्स मिनिस्टर म्हणतात जे आम्ही इलेक्शनच्या आधी सांगतो ते सगळं काय करायचं नसतं. एवढं इथपर्यंत जर आलं असेल, एवढं निगरगट्ट सरकार जर झालं असेल तर सर्वसामान्य आणि हा देशाचा जो कणा आहे शेतकरी, जो लोकशाहीचा कणा आहे आणि जे गोरगरीब आहे ते जाणार कुठे? हे सरकार लोकांना फसवून सत्तेत आलं आहे. मॅनिप्युलेट प्रत्येक गोष्टी मॅनिप्युलेट केल्यात. मग ते EVM असेल, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लोकांची मनं मॅनिप्युलेट केलेत, खोटं सांगून लोकांची मनं मॅनिप्युलेट केलेत. आणि EVMबद्दल तर आमची तक्रार आहेच की 70 लाख 5 महिन्यात एवढे वोटर कसे वाढतात आणि अजूनही इलेक्शन कमिशन आम्हाला वोटर लिस्ट द्यायला त्या ठिकाणी तयार नाही आहे, जे 5 वर्षात पण वाढले गेले नाही आहेत. आणि काही टार्गेटेड 25 मतदारसंघातच हे झालं आहे. आम्ही ग्राउंड लेवलला होतो, लोकांमधून एक क्रांती घडताना दिसत होती लोकशाहीसाठी. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ताधारींनी साम दाम दंड ED भीती सगळं लोकशाहीत लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वापरलं, पण तरी विजय लोकशाहीचा झाला. 4 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होत आहे. फारसं काही चित्र बदलणार नव्हतं, पण हे त्यांना जाग आली आणि त्यांनी प्रत्येक बाबतीत इलेक्शन मॅनिप्युलेट केलं.